श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणी, प्रज्ञाच मराठी गृहिणी या यूट्यूब चॅनलवरती मी प्रज्ञा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा व्हिडिओ हा खास गृहिणींसाठी आहे, कारण की गृहिणींकडे कामाची लिस्टच तयार असते, परंतु त्यामध्ये ते स्वतःला अजिबात वेळ देत नाहीत. मग स्वतःच्या शरीराकडे, स्वतःच्या चेहऱ्याकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे, कारण की प्रत्येक स्त्रीला असं वाटतं की आपण सुंदर दिसावं, उठून दिसावं, पण त्यासाठी आपण आपल्या चेहऱ्याची काळजी घेणं, निगा राखणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे घरातली कामे करता करता आपल्या चेहऱ्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे. म्हणून हा खास व्हिडिओ गृहिणींसाठी मी बनवलेला आहे. मी माझ्या चेहऱ्याची कशा पद्धतीने 15 दिवसातून एकदा काळजी घेते, कारण की दररोज चेहऱ्याची काळजी घेणं मलाही शक्य नाही, अगदीच तसंच तुम्हालाही शक्य नाही. त्यामुळे हा व्हिडिओ खास गृहिणींसाठी आहे. ज्या गृहिणी आहेत त्यांनी हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर प्लीज प्रज्ञाच मराठी गृहिणी या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. तर चला मैत्रिणी, जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. प्रत्येक गृहिणीने 15 दिवसातून एकदा तरी आपला चेहरा हा कच्च्या दुधाने स्वच्छ करायचा आहे. कच्च्या दुधाचा वापर चेहऱ्यावर केल्यामुळे आपल्याला नैसर्गिक ग्लो मिळतो आणि आपला जो चेहरा आहे तो निथळ होण्यासाठी मदत होते. दुधाचा कापूस जेव्हा आपण चेहऱ्यावर चोळतो तेव्हा त्वचेतील घाण तुमच्या डोळ्यांना लगेच दिसून येईल. तसेच आपली जी चेहऱ्यावरील घाण आहे, डेड स्किन आहे, ती सुद्धा निघून जाते आणि चेहरा फ्रेश होण्यासाठी मदत होते. कच्च्या दुधाने चेहरा धुतल्यामुळे नैसर्गिक तेल निघून जात नाही, परंतु त्वचेवरील जे काही साचलेली धूळ आहे किंवा माती आहे, घाण आहे, डेड स्किन आहे, ते निघून जाते आणि आपली जे त्वचेवरील छिद्र आहेत तर ते मोकळी होतात, साफ होतात आणि त्यामुळे आपला चेहरा अधिक खुलण्यासाठी मदत होते. त्यामुळे प्रत्येक गृहिणीने कच्च्या दुधाचा वापर क्लिन्झिंग म्हणून नक्कीच करायचा आहे. त्यानंतर आपला चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवून काढायचा आहे. घरच्या घरी क्लिन्झिंग तयार झालेलं आहे. आता आपल्याला स्क्रब करायचं आहे, तर मी इथे पतंजलीचं स्क्रब वापरते आणि प्रत्येक गृहिणीने 15 दिवसातून एकदा तरी स्क्रबिंग करायचं आहे. परंतु स्क्रबिंग करत असताना लक्षात ठेवा, जास्त जोरात घासायचं नाही आणि सर्क्युलर मोशनमध्ये स्क्रब करायचं आहे. आपल्या त्वचेवर स्क्रब का करायचं? आपली त्वचा ही अनेक स्तरांनी बनलेली असते आणि या स्तरामध्ये अनेक नव्या पेशी तयार होत असतात आणि जुन्याच पेशी नष्ट होत असतात आणि यामुळेच आपल्या चेहऱ्याला ग्लो येत असतो. मग जुन्याच पेशी नष्ट होऊन नव्या पेशी चांगल्या व्हाव्यात म्हणून आणि यामुळेच आपल्या चेहऱ्याला स्क्रब करणं सुद्धा महत्त्वाचं आहे. क्लेन्झिंग झालेलं आहे, स्क्रबिंग करून झालेलं आहे. आता त्यानंतरचा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे चेहऱ्यावरती वाफ घेणे. चेहऱ्यावरती वाफ का घ्यायची आहे? कारण की आपल्या चेहऱ्यावर वाफ घेतल्यामुळे त्वचेमधले जे छिद्र उघडतात ना आणि त्या त्वचेला खोलवर स्वच्छ करतात, कारण की आपण स्क्रब केलेलं असतं, त्यामुळे आपली जी चेहऱ्यावरील छिद्र असतात ते उघडलेले असतात, पण त्यांना खोलवर स्वच्छ करण्याचं काम हे वाफ करत असते. तसेच ब्लॅक हेड्स देखील सहजपणे साफ होतात. वाफ घेतल्याने तुमच्या चेहऱ्यावरील रक्तवाहिन्या उघडतात आणि यामुळेच रक्ताचा प्रवाह वाढतो आणि आपला चेहरा सुंदर दिसायला मदत होते. त्यामुळे प्रत्येक गृहिणीने आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा तरी चेहऱ्याला वाफ सुद्धा घ्यायची आहे. या सर्व गोष्टी केल्याच्या नंतर आपला चेहरा उठून दिसण्यासाठी आपल्याला वापरायचा आहे फेस पॅक. तर मी इथे बीटरूटचा फेस वॉश वापरत आहे. तुम्ही कोणताही फेस वॉश घरगुती किंवा विकतचा फेस पॅक यूज करू शकता. तर फेस पॅक चेहऱ्यावर नियमित लावला तर आपल्या चेहऱ्यावर जे काही डाग असतात, सुरकुत्या असतात, फाईन लाईन असतात किंवा वांगाचा प्रभाव असतो, टॅनिंग असतं, पिगमेंटेशन असतं, तर या सर्व समस्यापासून दूर होण्यासाठी मदत होते. त्यामुळे 15 दिवसातून एकदा तरी आपल्या चेहऱ्यावरती छान असा फेस पॅक लावायचा आहे. प्रत्येक वेळेस पॅक लावत असताना चेंज करायचा आहे, म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींचा उपयोग करून फेस पॅक तयार करायचा आहे. एकच फेस पॅक दरवेळेस लावायचा नाही. यामुळे आपल्या चेहऱ्यामध्ये काय बदल होत आहे हे आपल्याला दिसून येत नाही. त्यामुळे दर 15 दिवसाला वेगवेगळे फेस पॅक वापरायचे आहेत आणि आपल्या चेहऱ्याला सुंदर ठेवण्याचं काम आपण करायचं आहे. फेस पॅक लावल्याच्या नंतरचा तुम्ही ग्लो माझा पाहू शकता. तूप खाल्ली की रूप येत नाही, अगदी तसंच एकदा फेस पॅक लावला की लगेच तुम्हाला ग्लो दिसणार नाही. हे 4-8 दिवसातून तुम्ही जर केलं ना तर नक्कीच तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला ग्लो आलेला दिसेल. आणि तुम्ही माझे पाहू शकता ब्लॅक हेड सुद्धा राहिलेले नाही येतं. पण जेव्हाही तुम्ही कोणतंही स्किन केअर रुटीन करता तेव्हा मॉइश्चरायझर लावायला अजिबात विसरायचं नाही. तर मी जेव्हा माझं सगळं हे करून झालं, क्लीनअप करून झालं तर आणि पॅक वगैरे लावून झाल्याच्या नंतर मी मॉइश्चरायझर लावते, जेणेकरून माझी जी स्किन आहे तर ती हायड्रेटेड राहणार आहे. तर अशा पद्धतीने 15 दिवसातून एकदा तरी आपण आपल्या चेहऱ्याची काळजी घ्यायलाच हवी. तर मैत्रिणींनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ हा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर प्रज्ञाच मराठी गृहिणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.